चला निपटलं म्हणलं आता स्वच्छता अभियान. आता काय आता उद्याचं कसं काय नियोजन आहे म्हणून आलो होतो आता. देणके साहेबांनी आणलं सोबत. मी आणलं बा तेच कसे आचार्य आहेत भाजी गिजी त्याची जिकडे आहे. बाकीचं मग काय पोळ्या का कसं काय असं बाकीचं विचारासाठी आता शिवलाल म्हणे बा भेटून घेऊ म्हणे. आता कसं करायचं म्हणलं उद्या सकाळचं मग. तेच म्हणलं कोणी आलं नाही अजून. हो, तर आता तुम्ही एक काम करा. हो, तुम्ही आपल्या किराणा दुकानात जा, जे लागन ते सामान घेऊन या. हो, मिरच्याची भाजी न आपलं पोळ्या समजा आणि भात वगैरे हे ते बाकीचे 2-4 आयटम समजा जे काय बनवायचं ते बनवून टाका. आणि सकाळी 11 वाजता पंगत बसली पाहिजे. हो, कसं आहे आज आता एकादशीच्यानं पूर्ण लोक कसे उसळीवर आहे. उद्या सकाळी लागते भुका. म्हणून 11 वाजता बिलकुल आपली पंगत टोटल बसली पाहिजे. मला तेच वाटते. मी आता कसं उपास सोडा लागते तर मग कसं उशीर काय करावं नाही का. 10 वाजताही बसली तरी फारच फार चांगलं नाही का. शिवलाल बाकी काय अडचण. हो ते तर होईल म्हणा. फक्त आता बायाले म्हणा लवकर जरा उरकतं घ्या लवकर सकाळी पोळ्याले. पोळ्या बनवायला आल्या की झालं मग. बाकी आपलं झुंबर भाऊ आहे तर झुंबर राव तेवढं आईला सांगून द्या तुमच्या. बिलकुल सकाळी 10 वाजता पंगत बसली पाहिजे म्हणा. अशा पद्धतीनं बायाचं पोळ्या बनवायचं नियोजन करा म्हणा तुम्ही. बरोबर सांगतो ना. गेलं गोवा सांगू द्या तुम्ही. झालं मग आता नाही का. बाकी मग मिरच्याची भाजी चांगली बनवता म्हणते तुम्ही नाही देणके साहेब. हो कसं तेच म्हणलं नाव काढतात लोक. हो चांगली बनव जा आता उद्याची समजा. जे अरे बाबा तुम्ही पाहतच राहायचा. हो पान तुम्ही फक्त हो खाल्ले की तुम्ही बा म्हणलं 1 नाही 2 प्लेटाशिवाय तुमचं कामच नाही होणार. हो यायले अनुभव आहे ना. हो यायले अनुभव आहे. हो माहीत आहे यायले. बरं ठीक आहे मग आता सकाळी मी बिलकुल आपलं साहित्य गीते हे ते सगळं मी आता दुकानातून काय लागते यायले सांगतो मी. आणि बाकी त्या पद्धतीने सकाळी बिलकुल 9 वाजता आपली भाजी तयार होऊन जाईल. लयच लय 9:30 पर्यंत आपलं क्लिअर होईल. मग आता कधीला दुकानात चालले जाऊ नाही का देणके साहेब. हो काय लागते ते सगळं सामान आपल्या समक्षच घेऊन टाकू. चला मग आता लाईन पाटील ते पात्र गित्र केळीचे पानं हे ते उद्या ते व्यवस्था करता म्हणला. म्हणजे पात्राचा खर्च कमी येईल मग. चला जेवण आहे चांगलं. चला ठीक आहे मग चला येऊ म्हणलं मग दुकानातून. मी आता म्हणलं काय सांगा काही येते तर. हो चला उंडे गिंडे भिजवून सुरू आहे आता नाही का. हो पोया टाकणं झाल्या सुरू. काय आपलं मावशी बरं आहे चालू आता. आल्या बाया घ्या सगळ्या झाली सुरुवात. येऊन राहिलं ना आता. हो काही आल्या काही येऊन राहिल्या. हो येते जोको जोको आता आपलं घरचं ते बी निपटारा करून याच लागते दिले निरेपेरे केले आपले की चालले घराकडे. तर नाही म्हणलं देऊ जमलं तरी पण आता आपलं पाय बरं आता सगळे म्हणलं आनंदानं सगळे कुटुंबाचे कुटुंब सगळ्याचे जेवण हे ते व्यवस्थित झालं का नाही आपलं. नाही तर मग तुम्ही आता पार्ट्या केल्या असत्या आणि ते काही वाटलं असतं का चांगलं. मला तेच वाटते. हो ना आमच्याच पोटात का सोनं होत होतं. हो ना आता हे सगळेच आता कुटुंबाशी सगळा कार्यक्रम चांगला होऊन राहिला. मोठे पाटलाची कृपा समजा. सगळा खर्च तेच करून राहिले. आणि विशेष म्हणजे त्याच्या शब्दाच्या बाहेर कोणी गेलं नाही. हो हे महत्वाचं. नाही तर मग आम्ही तर बा पोल नाही जिंकलो आणि सगळंच जिंकलो आणि आम्ही करणारच. पण लोकांनी मान ठेवला. हो लोक आपल्या गावातले समजदार आहे म्हणून लागेल काही विषय नाही. कधी लाबाजी नाही काही हे नाही केलं. बरं पण आता चला करा मग आता पोळ्या येतो आम्ही आता. हो ठीक आहे मग. पण तू आता म्हणलं त्या भाजी पैसे थांबा लागत जरासं भाजी गिजी करायला. आता तुला येते तर तू झाला शांताराम झाला. ते देणके साहेबाचा आता हेच सांगून राहिली मारतीची आई. पाहिजे म्हणे बाबा तिकड नाही करू द्या म्हणे भाजी. बऱ्याच जणाले कशा म्हणजे अनुभव घेतलेला आहे म्हणून म्हणते तर. ना मला त्याच जरास भेव वाटून राहिलं. हो पण मी आणलं बा आपण काही आचार्य नाही कायले मदत करावं कोणाच्या. ते करते त्याला करू द्या. हो म्हणून आपण काही तिकडे गेलोच नाही. हो मोठे पाटलाच्या वाड्याच्या मागच्या साईडनंच आहे चालू. भाजी गिजी बनवून सुरू आहे त्याच्या म्हणते असं समजलं. भांडे गिंडे नेले त्यानं लवकरच. पण तरी तुम्ही जाऊन पाहा बाबा देतात भाऊ. आता आमच्या घरची सांगेन रात्री पायदा म्हणजे असं कमीच जेव जा म्हणे. म्हणून म्हणलं तुम्ही बी तेवढं त्या भाजीचं काय खुरासते मिरच्याची भाजी म्हणल्यावर हो तेवढं तुम्ही तिथे थांबा जराशे. बरं पाहतो बस जाऊन आता काय तसं तुम्हाला जावं नाही वाटत. हो आपल्याला कसं मदत करणं आवडतच नाही. हो त्यानं आपल्याला म्हटलं नाही आपण गेलोही नाही. हो पण माणूस जरा हाय आउट असल्या गाजा. हो पाहतो जरा जाऊन पाहतो काय काय नाही तर. नाही तर दिन भस्कनल्या गाजा चांगला बिलकुल पेंटच्या पेंट त्या खुरासल्या मिरचीच्या ठेचाचा टाकून सर गावाला गाजा लागून जायचं अशानं नाही का. फालतू नाही दवाखान्यात जायची पैराची. तेच म्हणलं लेकर बाय जेवतात म्हणा बाबा सगळे. त्या हिशोबाने भाजी कर म्हणा. नाही तर माणसा हिशोबाची करशी सराच्या कानातून धुपट काढशी ना. जा तुम्ही जा सांगा त्याला काय आहे तर. बाबा दिली वाटते फोडणी नाही का. हो दिली गेली फोडणी. हो आता चालू आहे शिजून राहिली. तिकडे गरम पाण्याचे गंज आहेत वाटते नाही का कमी जास्त. चांगला आहे नाही का. हो माणूस एकही नाही हाताखाली. अरे का देणके साहेब एकटेच करून राहिले भाजी. काही माणूस गिनू शकायचा संघ. बरं काही कमी जास्त असेल तर हो काही टाकू याच्यात. मला तर वाटते भाजी बनली का म्हणलं. झालं फोडणी दे ना. हो झालंच आता 2 गंजातनी आपला बासमती राईस लावला. आणि 1 गंज पाण्याचा आहे. गरम पाण्याचं पाणी उकडून राहिलं. हो आता याच्यातनी बस आता कसं 2 गडवे पाणी टाकलं हो की झालंय भाजी आता तशी ओकेच झाली. 2 गडवे नाही का. नाही पण मी काय म्हणतो हो तरी एखादी बकेट पाणी पाहिजे ना याच्यातनी. हो माझ्या हिशोबानं. हो कारण की कसं आहे जराशी तेज लय दिसून राहिली भाजी.
म्हणजे नाही म्हणजे अंगारा व्हायचा धुपारा. हा तेच म्हणलं थोडंसं बकेट 1.5 बकेट पाणी टाका लागते राजू याच्यात. आता याला समजते का मला समजते? हा हो, भाजी आता हे करून राहिला का मी करून राहिलो? आता मा एवढं याला माहीत आहे का? अरे देवदास सनसनी, तुम्हाला माहीत आहे का यातनी भाजी किती पाणी किती पसते तो? हा आता 2 बकेटा पाणी टाकायला लावता का भाजीचा म्हणलं पानोळा करता का म्हणलं भाजीचा? हा मस्त भाजी होऊन राहिली, तुम्ही काय त्यातनी पाणी टाकायला लावता? मी टाकतो ना, मला किती टाकायला लागते समजते ना ते बी. राजा मग हे तर शिंगावरच घेते राजा. अरे मग तसं नाही म्हणून राहिलो मी, भाजी चांगली झालीच आहे याच्यात तर काही शंकाच नाही. हो पण थोडं कसं आहे, बाया माणसं लेकरं बाकरं जेवते का नाही, हो तर ते थोडीशी मला वाटते थोडी फिक्की करावं लागेल. हो म्हणजे आपण जशी जेवतो त्याच्यापेक्षा थोडं प्रमाण कमी पाहिजे. पण आता तुम्ही तर टाकून बसले, मग 1 बकेट जर पाणी ओतलं 1.5 बकेट तर लेवल येऊन जाईल असं मग अंदाज आहे बा. सांगा आता. अरे बा म्हणलं सावत्र पाणी नाही जमत ना त्याच्यातनी इतकं मोठं. चला गळवा 1.5 गळवा टाकला चालते. मग भाजी बनली ते 1 नंबर भाजी आहे. अन तुम्ही त्याच्यातनी आता काही किस पाडू नका आणि झिलप्या काही पडू नका. हा एवढे आचार्य आहे का तुम्ही मोठे? सांगा म्हणजे तुम्ही जसे काय म्हणजे काय काय मुख्यमंत्र्याच्या इच्छा स्वयंपाकाला जात असता काय बोलता ना राजा? हा आम्हाला काय म्हणजे काहीच समजत नाही का? हा निरा काय काय म्हणजे काय काय असे तसे दिसून राहिलो का? आम्ही करून राहिलो ना भाज्या. मी झालं शांताराम झालं, हा आम्ही बी लय लग्नातल्या भाज्या केलेल्या आहे ना. तुम्ही काय बोलून राहिले? हो ना सांगून राहिले हे समजते का ते समजते का? हा तुम्हाला भल्लंच समजते. मग तुम्हीच करा ना रे बा. मग काय इथं आता मला मग आणलं बोलावलं? हा, तुम्हीच करा बा, तुम्हीच करा म्हणलं. काय मग लाईन पाटील कसं म्हणलं? हो झालं तपले वाटते बा. मग काय तर तिथं झालंच नाही पाहिजे ना. मीच तर गेलं तर मार खेळावला होता ते. हो, काय म्हणते काय म्हणते बा आता? करा बरं तुमच्या मनानं करा, मी काही म्हणत नाही तुम्हाला. हो ना पण सांगून राहिलो माणूस किती बा याच्यात थोडंसं बकेट 1.5 बकेट पसते पाणी. हा पोट्टे सैन होते काय बायले हे ते. हा फालतू तुम्ही आता म्हणजे तुम्हाला काय बोलावं आम्ही? बाबा ते समजते ना मले, म्हणूनच मी कमी तिकट केली. मला काय समजत नाही का एवढा का? मी काय डोक्यानं हलका हो का घुटण्यात आहे का मी? हा मलाही समजते ना तेवढं की बा हे भाजी आपलं सर्वसामान्य जी आहे म्हणून. हा म्हणून तशी बनवली मी. आणि तू म्हणतो की असं करावं लागते, बकेट भर टाका लागते, 1.5 बकेट टाका लागते. तुला माहीत आहे का ती? हो ना तर माझ्या पद्धतीनं बरोबर केली. कोणाला काही झालं तर मी आव द्यायला जबाबदार. हो ना तर काय? अरे म्हणलं निरा काय काय निरा फिक्की भाजी खात असते का? मग काले करू करू खातात लोक ना. मग तिकडे माझं नाव खराब नाही होत का ते? तुम्हाला माहीत आहे का काय? तर आचार्याले किती पाहा लागते सरे लोक. 17 रंगाचे 17 लोक म्हणते अशीच झाली आणि तशीच झाली. व्हिडिओज तर जरा कमी जास्त झाला तर लोक कसे करतात? मग रोजचं सारखं नसते होत भाऊ. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगून राहिलो, मी करून राहिलो ते करून राहिलो. नाही तर तुम्ही करा बावा तुमच्या मनानं. हो माया काही म्हणणं नाही. करा बा करा. हो आपण काही बोलत नाही, कुठं बसता नाही का? हो, जाऊ दे तिकडे. हो नादी लागाल नाही पुरं. बरं ठीक आहे ना बा, करा ना बा तुमच्या मनानं करा. मी काय म्हणत नाही, फक्त म्हणत होतो बा थोडंसं पाणी टाकून दे जा. मी टाकीन नाही टाकीन ते मी माय पाहिजे. हो तुम्ही जा आता, माय डोकसं नका मला इथं कोणीच पाहिजे ना मापोशी. हो हळद आता भस्कन एक जण आलता म्हणे टाकू लवकर, हळद टाकून राहिला तर पुडीवरती. मग मला माहीत आहे ना काय होते तर. मग नाव खराब आमचं होते ना आचार्याचं. जा तुम्ही आता, इथं मधामधात करू नका. निघा आता. अरे बाबा इकडे येऊन बसले तुम्ही? अरे बा मी तिकडेच पाहून राहिलो. चला ना बा तिकडे जरा माल चालू आहे आणि तुम्ही इकडे काय करून राहिले? हा चला. जाता गेलं की नाही हातात बकेटच देते ना. ते आता सरपंच माहित नाही का? पंक्तीच्या टाइममध्ये झाल पुरते. आता जर गेलं का नाही घे झाल घे बरं बकेट घे रे काशीनाथ घे बाबा. सरपंच माहित नाही का? निरा हात बांधून असते. निरा चला 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 झाल घे रे घे रे घे रे. मग त्यापेक्षा बा म्हणलं थांब होऊ दे. हो सुरू होऊ दे. ते तर आहेच म्हणा. आयुष्यच गेलं द्यायचं. हालगो मालगो समितीचे अध्यक्ष आहेत ना ते. काय कोणाला मीठ कमी आहे करेन, कोणाला भाजी कमी आहे करेन, तिकडे पोळी घेऊन जाय रे. त्याच्यातच गेलं आयुष्य द्यायचं. हो पण मी काय म्हणतो, जरासं गेलं दिसलं म्हणजे बरं राहते. अजून टाईम आहे, अजून पोळ्याच व्हायच्या आहेत आणि भाजीचा आता देणके करून राहिला असं. जरासं जाऊन आलो असतो. जरासं दिसलं म्हणजे बरं वाटते. नाही बा होता बा हे. नाही तर शिवला दिसलाच नाही. इंटरव्ह्यू वक्तावर आला बाजेवाले बसला बी. तसं करायला नाही का? हो जरासं देखारेपणा करायला लागते ना, दिसलं पाहिजे. लाईनी पाटील मोठे ध्यान ठेवून यावेळेस नाही का? चला देणकी भाजी करू राहिला असं तिथं जरासं जाऊ गुरमय गारमय करू. जरासं मग इकडे तिकडे बसू. चला मग. बरं चला मग. ते मी गुरुजीला फोन लावून देतो. ते पानाचंही सांगेल आहे ना. हो मोठे पाटील म्हणे पानाचा खर्च देऊ म्हणे आपण. गुरुजीला फोन करून देतो. एक पानं घेऊन या म्हणतो इतक्या लोकांच्या. 200-300 लोकांची पानं सांगून देते येईल. पानाचं आहे नाही का? सांगून द्या ना मग. आता मनोज पाटला सासरे बोले गुरुजीले घेऊन ये जा म्हणा येता येता आता शाळेत यायच्या आधी. तेच होऊन जाते मग सगळेच. हो ना तेच म्हणलं. हो तेवढा फोन करून देतो आणि चालले जाऊ मग तिकडे. हो चला मग आता एक फोन लावतो आणि मग आपण चालले जाऊ देणकीच्या तिथं भाजीच्या तिथं. शिवराजी मिळगुडी नाही का? हो याचं तर कामच असते. 2 अटारने संघ असल्याशिवाय राहतही नाही हे काही. बरोबर आहे बरोबर आहे. हो आता काय म्हणते काय सांगा आता. हो हे खिपल्या पाडतेच आता. सांगा आता तिकडे काही जायचं का मग? अरे काही टाकता का बा त्याच्यातनी? अजून नसते आपत मग अंगावर आणता काही. स्वयंपाकापाशी बा जास्त मिरो मारो करू नका भाऊ. इकडे व्हा म्हणलं तुम्ही.
हे आपलं राजा तुम्ही का नाही काही विषय नाही पाहून राहिला ते काय बा भाज्या काय आहे भात गीत काय झाला का नाही. अरे तुम्हाला काय माहित आहे कोण कोणाचा काटा काही काढ मग हे पहा अशा ठिकाणी भाजीच्या ठिकाणी मी शेवटपर्यंत हालत नसतो. कोणावर भरोसा नाही ठेवत मी इथं कारण की काय असते कोणाचं काय आहे आणि कोणाचं काय नाही. तेच म्हणलं बोला काय तुमचं कसे काय आली इकडे भाजी गीत झाली म्हणलं आता आली जवळपास आता बस थोडीशी राहिली व्हायची. तसं हो का बरं बरं झाली नाही हो थोडंसं काय तर्री कमी वाटू राहिली का नाही हो तर्री जरा रोजच्यासारखी नाही वाटू राहिली पण मागच्या वेळेस तुम्ही जे बनवली होती का नाही हो तशी तर्री नाही आली पण याले. असं हो बरोबर आहे बरोबर आहे. आता काय काय कोणाकोणाचं आहे का म्हणणं आत्ताच सणसण येऊन गेले म्हणे याच्यात मी 1.5 बकेट पाणी पाहिजे म्हणे. भाजी लय तर्री बाद झाली म्हणे तिखट लय होते वाटते म्हणे. आणि आता तुम्ही म्हणता की बा आता याच्यात तर्री कमी होऊन राहिली. बाबा देवीदास येऊन गेला वाटते नाही झमकली असं याची नाही नाही ते बरोबर आहे कसं आहे मी सांगतो तुम्हाला एखाद्या वक्ती तुम्ही मामना नाही का मी काय सांगतो तसं लोक हे आमच्या गावात नाही तर 5-6 आचारी शांताराम घनघन झाला लक्ष्मण किरकिरे झाला धाबा म्हटल्यावर ते एक्सपर्ट आहे. त्याच्यानंतर अजून आपलं देवीदास सणसणी भाजीमध्ये एक्सपर्ट आहे मी बी हाव. त्याच्यानंतर आणखी शांताराम घनघनी समजा अजूनही आपल्या गावातनी गोट्याखाली आचार्य आहे आमच्या गावात समजा. तर आता जे सांगन हो तसं तुम्ही एखाद्या वक्ती करूनच पहा हो. त्यानं म्हणलं बा भाजीतनी पाणी कमी झालं टाकलंच होय तो मनानच म्हणा माझ्यासारखा आला तिखट कमी झालं एक पुडी ओतलीच होय हे काही करायची नाही मग म्हणाचं म्हणा यानं हे सांगितलं एखाद्या वक्ती तुम्ही असंच करा देणगे साहेब हो काहून की आता तुम्ही तुमची बीपी वाढून घेऊन राहिले कोणी आलं की खेकाव खाकाव हे ते कोणी नेत नाही बरं वेळेवर कोणी नाही सापडं फालतू आपली बीपी काय कमी जास्त करायची तू म्हणता ना बा ठीक आहे मीठ कमी झालं आणि टाक पुडी हेच करू नका जसं म्हणलं तसं होऊ द्या तुम्ही आता. नाही तसंच करावं लागते हो यायला त्याशिवाय धारेच गुण नाही येते काहून की सुसूच नाही देऊन राहिलं तर एक येते तर म्हणते हे कमी झालं भाजी जराशी खाऊन पाहिजे नाही मीठ कमी आहे म्हणजे ते मला शिकून राहिले तर आता त्याच्या मनानंच घेतो मी. आता जर कोणी आलं ना त्यानं म्हणलं बा याच्यात 2 बकेटा पाहिजे तर 3 लाख टाकले का माया काय चाललं नाही हे होत देतो आता एक खेपचं म्हणजे हे आता लय झालं मा डोक्याच्या पडेल बीपी वाढवून झालंय. तेच म्हणलं ना फालतू आपण काय एवढं कोणाला नाराज करायचं नाराज कोणालाच करावं नाही माणसानं हो जसं म्हणन तसं ऐकावे जनाचे करावे त्याच्या मनाचे हो जाऊ दे तिकडे आपणच मन तयार करू जाऊ दे. चला म्हणलं काशीनाथ काय अर्धा घंटा टाईम अजून नाही का पाहतो मग जरासं मारतो तिकडे चक्कर जरा पोळ्या गिड्या झाल्या का नाही का चला येतो मग. या लवकर या हो अर्ध्या घंट्यात सबन आता पंक्ता बसवायला काही हरकत नाही पाहून या तिकडं जा. का कुठं चालली तू ते चहा घे मांडणं जरा हो काही न्यायरी गिरीले का उपाशी कालपासून उपाशी ना मी थोडंसं नाश्त्याचं दे बरं. बाबा काय डायरीवर उपास सोडता का तुम्ही म्हणलं थांबा जराशे 10 वाजताच पंगत बसून राहिल्या बाय गेल्या सगळ्या पोळ्या लाटाले मग मला फोन आलेत ना द्यायचे चालली मी आता आठपत येऊन राहिल्या पोळ्या तिकडे. नाही ना उशीर होतेच ते 10 11 11:30 होतेच ते जेवायला मग मला अरमान भूक लागली जरासं कमीत कमी नायलॉन साबुदाणा तरी काढ 1 प्लेट भूक लागली मला चहा तरी कर कमीत कमी. सर पोळ्या झाल्यावर जाऊ का मी तिथं ते बाय काय म्हणते निरा शांताबाई म्हणून काहीच पोळ्या येत नाही लाटाले निरा फक्त त्याच्या घरचे जेवायला सगळे असते मग मी चालली म्हणलं तिकडे तुम्हाला हातांची 11 जण करा प्या मी चालले आता तिकडे. आता चहा करणं सोपं आहे का ते कपभर चहा पिणं नाही 17 भांडे तिकडे तयार करून ठेवा अजून म्हणून भांडे नाही घासून ठेवले का त्यापेक्षा मला वाटतं तिथंच जाऊ देडची तिथं भाजी करणं सुरू आहे चहा पाण्याची व्यवस्था असणच नाही का आचार्याला चहा गी हे ते असतेच ना चला तिकडे चालला जा हो इथं घरी काही थांबण्यात मजा नाही चलो. अरे वाटते हे बी नाही का तरी तर म्हणलं हे नाही दिसल्या या म्हणलं या शांतारामजी या ना पा म्हणलं भाजी गिजी जमली का नाही पा बा म्हणलं. अरे बाबा देणके स्पेशल म्हणल्यावर काय पाहा लागते भाजी चांगली झाली असं पाहू द्या बरोबर कशी बनवली तर तशी तर भाजी मस्त झाली हो पण मी काय म्हणतो थोडीशी पतली वाटून राहिली म्हणजे पतली कधी लय पतली नाही पाहिजे ना टंगारा पाणी नाही झालं पाहिजे हो थोडंसं अजून आपल्याला होऊ द्या लागणे हो जर काय झालं नाही बरोबर थोडासा संबार टाका लागणे संबार जरा कमी वाटून राहिला. आता लक्ष्मण आला अरे लक्ष्मण पाय बरं भाजी घ्यायची जमली का नाही पाय बरं देणके साहेब मध्ये जमली का नाही आहे म्हणा पण थोडंसं आता काय तुम्हाला काय वाटते चंद्र कशी काय जमली वाटते ना पतली झाली ना ते पतली नाही झाली पाय बरं तू जरा घट होऊ द्या लागते अजून आयटू द्या लागते दिले. हो 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 बरोबर बरोबर जराशी आटू द्यास लाग हो तर मग बरोबर होईल नाही का नाही तर हे पाणी जास्त दिसून राहिलं पतलं वाटून राहिलं जरासं. बरं आटू देऊ ना मग आटू देऊ हाऊस ना मी इथंच आहो ना ते 2 गंजातनी आता समजा भाजी आहे आणि हे 1 तिसरा गंज हो होईल ना आता लोकायचं मग 3 गंजातनी समजा हे आटू देऊ का मग. बाबा आटूच द्या लागते ना आटू नाही देत तर काय करता आटू द्या जरासं लय पतलं झालं नाही चला येऊ का मग आम्ही काही चहा पाण्याची व्यवस्था आहे का नाही मला देणगी साहेब इथं हो तुम्ही आता तसे जागा. नाही आलता ना मला 2 अख्खे बालदाचे हो अंदर चालू आहे ना बापा हो अंदर आहेत ना बसलेले लोक जा ना पहा ना मी कसं मापाशी कोणी मी थांबू देत नसतो हो जा तुम्ही पहा तिकडे. मग या वंदरून नाही का मोठे पाटलाची भेट होती चहा घेणं होती चल लक्ष्मण मग आणि पाहिजे देणके साहेब जरासं आटू द्या म्हणलं लय घाई करू नका या चुलीतला उभा राहू द्या तसा चला तिकडे मी इथेच वाट पाहू राहिलो हो ना पंक्ता काही बसते तर हो चला चला मग तिकडे. काय कुठं म्हणलं कुठं झालं नाही का अजून आटपलं नाही का म्हणलं हो पोळ्या गिड्या भाजी येते काही आलं का आटपट आलं का म्हणलं भुका लागल्या राजा काय काही बसते पंगत काही नाही
ते आपलं काय भाजी आता जराशी बस थोडीशी राहिलेली आहे. हो भात गीत झाला, बाकी ते सलाद गेला हे सगळं तयार झालेलं आहे. बस जरासं असं म्हणा अर्ध्या घंट्यात ते सगळं ओके होऊन जाते. जा तुम्ही तिकडे, इकडे काय करू राहिले? आता कुठं बसतं म्हणा मदत कर. मी बस बा मग शिरा म्हणा आम्ही इथंच बसलो पेपर वाचत हे ते. जाऊ द्या म्हणा तिकडे बाकी आहेत ना आता करणारे आपल्याला काय आता आपलं काय शेवटचे दिवस. जरा पहा जरासं मी जरा पात्र आणायला चालू वावरात. हो ते आता लाईट पाटील गेले. लवकर ये म्हणजे तू हो जरासं पोट्टी गिट्टी तिकडे जायला येतो. मी भाऱ्यालाच बोलावले तो ते आता आपल्याला पात्राचे पांडे आला का ते याचे या केळीचे. मला जे सापडन ते काही केळीचे काही आपले पैशाचे जे असेल ते फक्त लवकर बसवा पंगत उशीर करू नका. बाकी भाजी किती चांगली बनवली देणके चांगली बनवली ना. आता पहा तुम्ही जाऊन पाहा तिथं जरा सांगा त्याला काही कमी जास्त असलं तर. ठीक आहे चला येतो आम्ही आता मला जायला लागते. चला बरं चाल लवकर. ते मुशिरा मी काय म्हणतो निंबू घ्यायला लागेल ना आपल्याला. हो कसं भाजीत पियाले तिथे काही एकच फळ टाकते मग उलीशिकच टाकते मग आपल्याला काही आपलं पुरेपूर होत नाही. निंबू घेणं पाहिजे असेल तर वावरात आहे वाटते एक दोन झाडं. मी तेच म्हणून राहिलो एक एकच फोड टाकतील काय हो पोट्ट्याला काही समजत नाही आपल्याला पाहिजे 2-2 निंबू. चला घरी जाऊ आणि अजाबराव आहेत ना आपले हो त्याला आवाज देता येते मग चालले सांगा मग तिकडे हो चला मग. भाजी काय केली म्हणा? अरे मला पुरा गज आठवून राहिला नाही. पुरं नीट वरण करता काय काय रस्ता गिस्ता आहे का नाही म्हणलं काही काय राजा भाजीन तर करू राहिले कसं काय तुमचं डोकं जागा नाही का बा. आता काय आता बरोबरच आहे राजा भाजी. आता हे आत्ता शांताराम घनघन येऊन गेला ते म्हणे बा हे लय पतलं झाली म्हणे भाजी. ते म्हणे बा आटू द्या म्हणे म्हणून मग आता जसं आहे तसं आटू देऊ राहिलो तुम्ही. काहून काय म्हणजे पतली पाहिजे होती का? बाबा ते फुरके कसे मारा मग कधी लाभाजी ते पाणी टाकायचे यात. बाबा 2 भरणे टाका लागते पाणी मग काय पुरं आटलं नाही मग काय काही राजा भाजी करणं ते शांतारामचे समजते का काही आपलं त्याच्या मनानं ऐकायचं त्याला समजते का मला समजते म्हणलं. थांबा मुंशीराम आण बरं जाय बरं 2 भरणे आण दे रिजून याच्यात हो आण लवकर घेऊन ये जा. टाकायला का किती काही बी नाही का हो ना आपल्याला काय करावं लागते हो तू म्हणशील तसा. आणा मग आता 2 भरणे घेऊन या मग द्या टाकून द्या म्हणजे कसं फुरकी मारता आले पाहिजे. आणा जा. आटपलं वाटते तिकडलं नाही का पोळ्याचं हो अलाउन झाला आता हो बसणार आहे पंगत म्हणून. ठीक आहे पोट्टी आले ना बकेट घेऊन आता हो चला आता भरून द्या लागन मोकळं होऊन जाते आता. सुरू करू राहिले म्हणलं पोळ्या गिड्याचे तिथं आणले मला ढाले हो आपल्या घाबरूच्या घरापाशी पंगत बसणं सुरू आहे. आणि भाजीच्या आता 5-6 बकेटा घेऊन झाला आहे आम्हाला सरला घेतोच आम्ही. बरोबर चालते ना काही हरकत नाही हो मग आता करा ते काढा त्याच्यावरती ते झाकणं काढून घे ते बाजूनं हो टोपले टापले ते करा ते बाजूनं. चिंबत हो ती आपली तर्रीची भाजी काढून घ्या त्याला ती हो आपल्याला वालणार काहीच नाही राहत ना मग आपल्या तिथं राहिलंच होतं. अरे बोललं हे बा देणगे साहेब हे काय म्हणतो भाजी तर लय पतली दिसू राहिलो ठगारात दिसू राहिलं म्हणले निरा पाणी दिसू राहिलं वरे तर्रीचं. हे हाय अशी आहे भाऊ हो तुमच्या गावातले 4 लोक आले जसं सांगत तशी केली मी हो तर म्हणलं काय तुमचं काय म्हणणं आहे जे आहे ते आता मी भरून देतो. असू द्या काही वादा नाही पण मी काय म्हणतो तर्रीची 1 बकेट बाजूला काढून ठेवा म्हटला. कसं आहे आम्ही शेवटी राहतो जेवणारे आम्हाला निरा खालचा म्हणजे गायच राहते म्हणजे आम्ही काय जेव्हा मग आता हे कामं करणार आहे ना तर हे पोट्टे पाट्टे आम्ही सर्वात शेवटी जेवतो. तर 1 बकेट हो 1-2 बकेटा समजा तर्री काढून ठेवायच्यात अलग मध्ये चांगली सुपर भाजी बाकीचं मग चाललो आम्ही घेऊन. सांगा आता काय म्हणा आता हो 2 जण तर डब्यातनी घेऊनही गेले आता. बरं तुमच्या मनानं बा माया तर असं आहे आज हो तुम्ही म्हणसान तसं आता हो नाही तर मी या यातलं 1 चम्मचही देत नाही कोणाले. पण आता तुम्ही म्हणता हो काही हरकत नाही तुमच्याच मनानं चालते काढा तुमच्या मनानं 2 बकेटा घ्या यातली काढून तर्री बाकी द्या वाढून मग. बरं घे बरं बकेट इकडे चल घे 2 बकेटा तर्री बाजूला काढून दे तिकडे लपून ठेवून द्या त्याच्यावर झाकण पात्र किती ठेवून दे चला मग मोकळे. मी आता म्हणलं 12 वाजते का नाही का चला झालं का आटपलं का बसते का पंगत. बस या लवकर या पटकन उशीर काही करू नका या पटकन या. बरं आलोच मी हो बाकीच्या आवाज देऊन द्या राहिले सुईल्या हो सगळे घेऊन या आता आलोच मी. चला लवकरात लवकर सर्व गावकरी मंडळींना सूचित करण्यात येते की लवकरच आता पंगत बसणार आहे. सर्व व्यवस्था झालेली आहे लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. 5 मिनिटामध्ये पंगत बसेल या लवकर या चला लवकर चला ना बा ते आलो झालं म्हटलं लवकरात लवकर जा लागेल ना पहिल्याच पंगतीत बसा लागेल ना चला हो मी तेच म्हणत होतो हो आता मी बा घरून या पण काही नाही आता मजा नाही हो आता पंगत बसते कुठं बसतं अजून इकडे तिकडे गेलं पहिल्या पंक्तीत बरं राहिली हो पण नाही शांताराम काय हे देणके तर असं काय बयाड होता का निराले का भाजी का घट करून टाकली होती त्यानं मी गेलो ती. अरे बाबा अरे मी सांगतो ना मी गेलो तर त्यानं निरा पतली केली ती हो निरा पतली निरा पानोळा मी आणलं राजा काय हे करतं का शेवटी त्यानं मग कमी केलं ते हो मग काय झालं मग पुरी घटच केली का पुरंच बिलकुल हो नीटवरच केलं होतं त्यानं मग काय मी आणलं बा काय लोकांना फुरके कशी मारावं शेवटी मी सांगितलं बा 2 भरणे पाणी टाकलं त्याच्यात मग तरी कुठं बरोबर झालं ती हो ना सरळ का मागे ना काय माणूस आहे तो. अरे बाबा सांगा आता मी गेलतो तर म्या म्हणलं त्याला म्या राहायच्या भाजी तिखट होऊन राहिली तर मार खेकावला ती मला तर उभंही नाही राहू दिलं त्यानं तुम्हाला कसं काय पाणी टाकू दिलं बा
काय अक्कल आहे का त्याले? मग काय ते, बिनडोक माणूस ते. हो म्या केलं ते बरोबर, तरी भाजी आता मस्त झाली. चला आता, चला लवकर जाऊ, चला पटकन जेवायला. पहिले पण ते तरी जास्त राहील, नंतर काही खरं नाही. चला. अरे बाबा काय भाजी! अरे वा वा झणझणीत! अरे वा अरे म्हणते भाजी. दुपारला दुपार मस्त एक नंबर फर्स्ट क्लास. पहा म्हणला म्या म्हटलं ना तुम्हाला, बरोबर रस्ता वाढवला का नाही, पहा कसा म्हणला आता फुरके मारता येते. याच्याच पशी यालाच होती का माई बी जागा, निरा फुरके मारते राजा दुसऱ्याने जेवास कसं. हो पण जराशे आरामानं मारा म्हणलं, ते पुढच्या बाजूचे जेवून राहिले संग, तर जरासं पुढच्याला जेवा वाटलं पाहिजे ना. निरा फुरक्यावर फुरके फुरक्यावर फुरके, सुरुक 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 सुरुक. पुढच्यानं काही काही जेवाव का नाही म्हणलं का, तिकडे तोंड करून जेवा आम्ही. हो ना, मागच्या वक्ती बसलो तुम्ही त्याच्यासारखं जेवण नाही झालं माय. मग आता मी काय करणार? अरे माझ्या जेवण असतं साहेब. आता मग काय 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 म्हणजे का तुमच्या मनात जीव का बुवा मी? अरे भाजी फुरके मारायसाठी आहे नाही काय? राजा मिरच्याची भाजी बनवता आणि तुम्ही म्हणता असं आणि तसं आहे. हो पण ते इतके मारत असते का फुरके? धरले की आपले लावली प्लेट का काय, भाजी होय ना ते काही आपलं राजा. पण ते दुसऱ्याला ते जेवावं नाही वाटत ना मग. निरा सुरुक 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 सुरुक. आम्ही तर काय काय, आम्ही काय काय म्हणजे तिकडे बसतो बुवा आम्ही. तिकडे मारू द्या ना. हो हे बा देणके साहेब, काळजी नका करत हो तुम्ही. याची त्याची काळजी नाही केली पाहिजे. त्यानं मारला एक फुरका, आपण दुसरा मारायचा. मग काय त्याच्या कानापत जाऊन मारायचा? काय लोड घेऊन राहिले तुम्ही? त्यालाही समजलं पाहिजे ना काय त्रास होती दुसऱ्याला. जाऊ दे काही टेन्शन घेऊ नका. चला मारा फुरकी घ्या, सगळे जण मारा फुरकी. हे काही करू नका. 31 तारखेची आपली राहिलेली पार्टी होय, 1 तारखेला आहे. विषय मोकळा झाला. चला घेऊन घ्या, जेवण करा. अजून बाया येणार आहेत जेवायला. चला करा सुरू. आता कसं आहे, मजाकीचा विषय आहे. हो शेवटी आम्ही सगळी एकच आहो. हो सगळ्याचे स्वभाव मन मिळव आहे. देणके साहेब आहे ती सगळं बिलकुल. तर आता हे नवीन वर्ष लागलेलं आहे. आम्ही आता संकल्प केलेला आहे की बा अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगायचं आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे ते आपण आता करायचं नाही. हो या वर्षामध्ये आपल्याला चांगलं जीवन जगायचं. अशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा विषय इथं क्लोज झाला. आता उद्या भेटू आपण नवीन विषय घेऊन 5 वाजता. तर ठीक आहे, चला जे कोणी सबस्क्राईब करायचे राहिले त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन आले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा. ओके.